त्यांनी आता वेगवेगळे प्रसंग सुरू केले, महिलांना पुढे करून महिलांना माझ्यावर सोडण्याचं काम सुरू केले। एका दामाने असं ते कृत्य केलं, भरपूर चॅटिंग केली। चॅटिंग केल्यानंतर आणि ती व्हायरल करायची होती, मला फोन आला, भाऊ तुमच्या मोबाईलवरून काहीतरी व्हायरल झालंय। पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा एक भाऊ म्हणजे सुधाकर झाले इतका इच्छुक आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, भाईंनी सांगितलं विरोधकांना खऱ्या अर्थाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम असेल, माझ्या महिला बदललेल्या असतील, त्याला त्याच्या पायाखाली वाढून सरकलेले आहे, त्याला इथून पडून जायचं टाईम आलेला आहे। त्यांनी आता वेगवेगळे प्रसंग सुरू केले, महिलांना पुढे करून महिलांना माझ्यावर सोडण्याचं काम सुरू केले। माझ्या काळामध्ये मला काही सांगायचं नव्हतं, पण भाईंनी विषय काढला म्हणून आपल्याला समजलं पाहिजे। माझ्या काळामध्ये प्रतिभाताई एका दामाने असं ते कृत्य केलं, 2 मोबाईल खरेदी केले, त्यानंतर 2 वेगवेगळे सिम त्यामध्ये टाकले। 2 वेगळे सिम टाकल्यानंतर एकावर सुधाकर झाले नाव टाकलं, त्याला सुधाकर झालेचा प्रोफाईल लावला, दुसऱ्यामध्ये एक महिलेचं नाव टाकलं, तर महिलाचं प्रोफाईल टाकलं। ह्या मोबाईलमधून हाय करायचा, ह्या मोबाईलमधून हॅलो करायचा, वेगवेगळे एका मोबाईलला चॅटिंग करायची सुरुवात केली। भरपूर चॅटिंग केली। चॅटिंग केल्यानंतर त्याला त्याची प्रिंटआउट काढायची होती आणि ती व्हायरल करायची होती। मग ते प्रिंटआउट काढण्यासाठी आपली जिथं हद्द जमते ती हद्द पुढे जमते की वांगीला जमते, ती प्रिंटआउट काढायला ते वांगीला गेले। वांगी तिकडच्या सायबरमध्ये ते प्रिंटआउट काढायला गेले, ते सायबर माझ्या नातेवाईकाचं होतं। तिथून मला फोन आला, भाऊ तुमच्या मोबाईलवरून काहीतरी व्हायरल झालंय। मी म्हणतो माझ्या मोबाईलवरून व्हायरल होणार, मी असं कुठं चुकीचा पास केलेलं नाही। ते म्हणतात असं झालंय। मी पोलीस तिथे पोचल्यानंतर त्या माणसाला पकडलं। मग तो माणूस कोण आहे तुम्हाला माहिती असेल, तो माणूस भेटला एका लोकप्रतिनिधीचा ड्रायव्हर। मागच्या काळामध्ये ह्या राजकारणाच्या समोर आपल्या माध्यमांचे नगराध्यक्ष होते, त्या नगराध्यक्षाला त्याच्यावर हल्ला केला। तो योगेश यादव होता आणि तो योगेश यादव कोणाचं काम करतोय हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हे कृत्य करण्याचं काम या ठिकाणी चाललंय। मी माझ्या महिला भगिनींना सांगणार आहे, तुम्ही माझ्या सर्व महिला भगिनी काही छोट्या असतील काही मोठ्या असतील, परंतु मी तुमच्या भावासारखं आहे, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा। पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करायचं असेल, पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांना संरक्षण द्यायचं असेल, पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करायचा असेल, तर सुधाकर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकता, हे आपल्याला या पद्धतीने सांगणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली। त्यामध्ये आपल्या महिला भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये एक फुलाची भावभेट देण्याचं काम केलं। त्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा आहे। आदरणीय अजितदादांनी त्यांच्या या बजेटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं 10 वेळा बजेट मांडलेलं आहे आणि या बजेटमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना दाखल केली आणि माझ्या सर्व महिला भगिनींना सन्मानित करण्याचं काम केलं। पण त्यांनी आता विरोधक असतील, काही चुकीची माणसं असतील, त्याचा फायदा घेण्याचं काम करतात, त्याचं क्रेडिट घेण्याचं काम करतात। परंतु मी आपल्याला सांगणार आहे, सुधाकर झाले तुमच्यासोबत तुमच्याबरोबर कायम असेल। आपल्याला सुद्धा मी कायम पुढच्या काळामध्ये माझा आदिवासी बांधव असतील, माझ्या सर्व महिला भगिनी असतील, माझ्या महिला भगिनींना मी अगदी प्रसंग बघितला आहे। त्यामध्ये महिला भगिनी, काही महिला भगिनी नंबर महिला भगिनी आहेत, त्याला बसचा ट्रेनचा प्रवास करण्याची होणारी अडचण असेल, काही माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील त्याला होणाऱ्या आरोग्याची व्यवस्था असेल, काही माझ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावर होणाऱ्या अडचणी असतील, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये या लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचं त्याला मदत करण्याचं काम केलेलं नाही। मला तुम्ही इथल्या एकही महिलेने सांगा का इथल्या 5 वर्षामध्ये एकतरी महिलेसाठी इथल्या आमदारांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी महिलांसाठी कुठली नाविन्यपूर्ण अशी योजना राबवली आहे? कुठला महिलांचा मेळावा घेतला आहे? फक्त आपण कुठला कार्यक्रम घेतला त्याची कॉपी करण्याचं काम त्यांनी केलं। आपण बघितलं असेल, आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतील त्यामध्ये आपल्या महिलांचा
असेल, कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉपी करणारा विद्यार्थी कधी पास होत असतो. मागच्या वेळी कॉपी चालू मला कोणतरी वेळी सुपरवायझर चालली नसत म्हणून त्या परीक्षेत पास झाले. परंतु आता माझ्याबरोबर आता सुपरवायझर इतके मजबूत आहेत का पुढच्या काळामध्ये त्यांची कॉपी चालणार नाही आणि पुढच्या काळामध्ये कर्जत खडापूरचा त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो.